नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवलेले आहेत बेसन पाकातील लाडू. तर आता हे लाडू तुम्हाला हलवाई स्टाईलपेक्षा काही कमी वाटणार नाहीत. आतून एकदम रवाळ, दाणेदार आणि मस्त. तर आता मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. तुम्हाला आतमधलं सुद्धा टेक्स्चर लक्षात आलं असेल. इथे कुठलाही आपण फूड कलरसुद्धा वापरलेला नाही, फक्त डाळ विकतची आहे. तर पहा, आता याचा अचूक प्रमाणासह पाकाचं, साखरेचं सगळं प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे 5 जाडसर लाडूला दळून आणतात ते पीठ दळून आणलेलं आहे. तर आता तुम्ही जर डाळ मोजून दिली नसेल, जर डाळ मोजून दिली तर जेवढी 1 किलो जर डाळ असेल तर 1 किलो साखरला घालायची. आणि जर डाळ मोजून द्यायला विसरलात तर अशा पद्धतीने तुम्हाला एक सोपी मेथड मी सांगणार आहे. अशा पद्धतीने एखाद्या भांड्याने आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे. तर आता इथे ज्या पद्धतीने मी घेतलेलं आहे, जास्त दाबून पीठ भरायचं नाही, अलगद हाताने चोपायचं. आणि पहा, इथे आपले थोडं कमी 3 जे आहे ते वाट्या भरलेल्या आहेत. आता 3 वाट्यासाठी आपल्याला इथे साखर लागणार आहे 2 वाट्या. तर आपण पीठ ज्या मापामध्ये भरलं त्याच मापाने आपल्याला इथे 2 वाट्या अशी साखर घ्यायची आहे. तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यामध्ये तुम्हाला काहीही कमी जास्त करायची गरज नाही आणि तुमचेसुद्धा एकाच वेळेमध्ये तुम्ही असे परफेक्ट लाडू बनवायला शिकून जाल. तर इथे 2 वाट्या आपण साखर टाकून घेतली. आता हे तुम्हाला प्रमाण मला दाखवायचं म्हणून मी तुम्हाला अगोदर दाखवलं. तुम्ही साखर पुऱ्या लाटून तळून तयार झाल्यानंतर टाकली आणि पाक बनवायला ठेवला तरी चालतं आहे. इथे आपण 150 ग्रॅम तूप जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन इथे पिठामध्ये घालून घ्यायचं, जेणेकरून आपले रवाळ आणि दाणेदार आणि अजिबात कोरडे होत नाहीत लाडू. त्यामुळे इथेही तुपाचं मोहन घालायचं. तूप नसेल तर तुमच्याकडे डालडा किंवा तेलाचं सुद्धा तुम्ही मोहन घालू शकता, पण तुपाने आणखीनच चव जबरदस्त लागते. किंवा लहान मुलं जर तूप खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना तुम्ही लाडू बनवून देऊ शकता. तर पहा, इथे आपण आता थोडं नॉर्मल जे पाणी असतं त्या पाण्याने घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा. आता यामध्ये तुपाचं मोहन घातलं असल्यामुळे बेसन पीठ खूप चिकट असतं, पण ते अजिबात चिकटलेलं नाही, पाहू शकता. आणि आपल्या पिठाचा कलर पहा, कुठलाही फूड कलर न वापरता किती सुंदर आलेला आहे. कारण डाळीला थोडीशी पॉलिश केलेली असते, त्यामुळे कदाचित ह्या पिठाचा कलर असा असावा. तर आता याला 10 मिनिटासाठी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मी टाकून ठेवलेलं आहे. तर आता इथे कलर पिशवी वापरू नका. असेल व्हाईट पिशवी तर व्हाईट पिशवीमध्ये ठेवा, नाहीतर एखाद्या भांड्याखाली ठेवलं तरीही चालेल. तर आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटाच्या पुढे जास्त ठेवायचं नाही. खूप पातळ झालं तर तुम्हाला व्यवस्थित त्याच्या पुऱ्या लाटता येणार नाहीत. ते तुम्हाला पीठ कितपत भिजलं आहे हे तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने सहज बोट उमटलं की समजून जायचं आपलं परफेक्ट असं पीठ भिजलेलं आहे. आता हातावरती असा गोळा घ्यायचा. आपण ज्या पद्धतीने पुरी लाटण्यासाठी गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल गोल याच्यामध्ये गोल उंडा तयार करून घ्यायचे. याच पद्धतीने मी आता सर्व जे आहेत ते उंडे तयार करून घेणार आहे, जेणेकरून आता तुम्हाला हेल्पला जर कोणी आणखीन असेल तर तुम्ही हे दोन्ही गोष्टी एकसोबत करू शकता. तर आता इथे लाट्या आपल्या तयार करून झाल्या. आता लाटेला लावण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे. तुम्ही त्याऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून आपली पोळपाटाला लाटे अजिबात चिकटत नाही आणि झटपट पुरी लाटून तयार होते. आता ह्याच साईजमध्ये आपल्याला संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत ते लाटून घ्यायच्या आहे. आता मी तुम्हाला 2 पुऱ्या लाटून दाखवलेल्या आहे. बाकी पुऱ्या मी याच पद्धतीने सर्व अगोदर लाटून घेणार आहे. ह्या पुऱ्या लाटण्याची प्रोसेससुद्धा तुमच्या हाताखाली कोणी असेल तर तुम्ही सोबत करू शकता. तर इथे सर्व पुऱ्या ज्या आहेत ते मी लाटून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं का ते चेक करायचं. तर त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहायचं. पीठ पटकन वरती तरंगून आलं की तेल तापलेलं आहे. आता यामध्ये बसतील एवढ्या पुऱ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. आणि इथे जास्त आपल्याला पुऱ्या अजिबात करपू द्यायच्या नाही किंवा कलरसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहे. गोल्डन कलर झाला की आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्या. जास्त त्याचा पुरीवानी कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा तळून घ्यायच्या आहे. पहा, इथे आपल्या पुऱ्यांना छान असा गोल्डन कलर आलेला आहे. याच पद्धतीने झालं की तळून काढायच्या. पुऱ्या कच्च्यासुद्धा राहता कामा नये, नाहीतर तुमचे लाडू पिठळ लागतील. त्यामुळे तळताना ही काळजी घ्या. तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतल्या. आता पहा, इथे ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्या थंड झाल्या, हाताला पोळत नाहीत आणि मी काही पुऱ्या तळतानाच चुरून घेतल्या होत्या. आता या राहिलेल्या पुऱ्यासुद्धा तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हाताने बारीक करून घ्यायच्या आणि नंतर आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहोत.
तर पहा, अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बारीक करून घ्यायच्या. खूप थंड होऊ द्यायच्या नाही, खूप थंड झाल्या तर निब्बर होतात. तर पहा, इथे मी छान असा बारीक भुगा करून घेतला, म्हणजे मिक्सरला छान एकसारखा निघला जातो. तर आता इथे हा एकत्रित भुगा करून घेतला. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आणि चाचणी होण्यासाठी ठेवायची. आता इकडे आपल्या चाचणीला उकळी येण्यापर्यंत आपण हे मिक्सरला बारीक जे आहे ते काढून घेणार आहोत. आपल्याला जास्त बारीक नाही, रवाळ दळून घ्यायचा आहे. जसा 0 नंबरचा रवा असतो त्या पद्धतीने, अशाच पद्धतीने सर्व आपल्याला भुगा जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे लाडूचा संपूर्ण जे पुऱ्याचा भुगा करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान रवाळ झालेला आहे. आता इथे चाचणीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या, कारण इथे चाचणी बनवताना थोडी गडबड होता कामा नये, नाहीतर तुमचे लाडू व्यवस्थित होणार नाहीत. तर आता इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला चाचणी चेक करण्यासाठी. तर त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मधून पाक चेक करायचा. जेव्हावर आपली गोळी बनत नाही तोपर्यंत आपल्याला पाक चेक करत राहायचा आहे. अगदी 2 मिनटं झाले की पाक चेक करायचा. तर पहा, इथे अजिबात गोळी तयार होत नाही आहे. तर आता याला आपण कंटिन्यू हलवत पहा, आपला वरचं फेस कट थोडंसं बुडबुड्यासुद्धा कमी झालेले आहेत. आता इथे गॅस पुन्हा मोठा केला मी. तर आता याला कंटिन्यू हलवत घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे थोडंसं पाक चमच्यामध्ये घेऊन थोडं थंड होऊ द्यायचा, जास्त नाही, आणि तो पाक इथे ओतायचा आहे प्लेटमध्ये. तर आता पहा, आपली चाचणी जास्त पांगत नाही आहे, तर आपली चाचणी होतच आलेली आहे. तर पहा, मी तुम्हाला इथली सोपी मेथड सांगत आहे. तर अशा पद्धतीने तो पाक जर जमा केला आणि तो जर जमा होत असेल तर समजायचा आपला पाक तयार झालेला आहे, जो की तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर आपल्या पाकाची सहज गोळी तयार होत आहे. पहा, इथे एक ठिकाणी आपली गोळी छान अशी तयार झालेली आहे. अशी गोळी तयार झाली की आपला पाक तयार झाला. तर इथे गॅस बंद करायचा. लक्षपूर्वक ऐका, गॅस बंद केला. नंतर वेलचीची पूड टाकलेली आहे, मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता आरामशीर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे भुगा बनवून घेतलेला. आणि आता हा भुगा जो आहे तो पटपट आपल्याला चाचणीमध्ये जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा पाकामध्ये पूर्णतः आपल्याला मिक्स करायचं. व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खालीपर्यंत. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे पुन्हा 2-3 चमचे तूप घातलेलं आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर नाही घातलं तरी चालेल, कारण आपण मोहन करताना सुद्धा भरपूर तुपाचा वापर केलेला आहे. पण इथे मुलं खात नसल्याकारणाने मला इथे तुपाचा वापर मी जास्त केलेला आहे. तर पहा, इथे एकदम पातळ झालेलं आहे, पण अजिबात घाबरायचं नाही. 5 ते 10 मिनिटामध्ये हे लाडूच्या थिकनेसमध्ये येऊन जातं. त्यामुळे आता हे पहा, इथे आपल्याला आता यावरती गरम आहे तोपर्यंतच घट्ट झाकण ठेवून याला 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच तुम्ही यावरती झाकण ठेवायचं घट्ट आणि याला बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे आपले 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. मध्ये मी एकदा चेक केलं होतं. तर आता इथे 10 मिनिटामध्ये पाहू शकता तुम्ही, मस्त असं आपले लाडू जे आहेत ते सेट झालेले आहेत. आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही एवढं सेट झालेलं आहे, हे तुम्ही आज किंवा दुसऱ्या दिवशी जरी लाडू बांधले तरी असंच राहणार आहे. तर ते 10 मिनिटामध्येच काय व्हायचं ते होत असतं. तर पहा, अशा पद्धतीने याचे छान असे लाडू वळवून घ्यायचे. यामध्ये तुम्हाला कुठलं डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट वापरायचं असलं तेही तुम्ही वापरू शकता. मस्त रवाळ, दाणेदार, पिवळे धम्मूक असे लाडू तयार आहेत पाकातले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच युजफुल रेसिपीज पाहत राहा. तर पहा, मस्त असं लाडू तयार आहे. धन्यवाद.